तुम्ही शिकले होतात ना, पण तुम्ही बाहेर गेला त्यामुळे या निवडले सेमीफायनलला. अवतीभोवती बघा, कोणाची असेल तर ही तुझी आहे पर्स. मग ठीक आहे, मिळाली. वा वा वा, आता द्यायचे. हा खाली बसून नाचायचं आहे. खाली बसून नाचायचं. याच्यापेक्षा वेगळं गाणं असू शकत नाही. जरा या छान परफॉर्मन्ससाठी जोरदार टाळ्या. परत तुमच्या मधून आम्ही 2 पाहिजे, पण तुम्हाला ते गिफ्ट मिळालं. तुम्ही आता सेमीफायनलला पोहोचला. छान. तुम्ही तिथे थांबा वेगळ्या गिफ्टसाठी. तिथे थांबायचं. हा इथून चालेल, पण मी सांगितलं तरी तेव्हा तिथे थांबायचं. 1 2 3 4 5 6 7. मला आमच्या दिवाना चुकीचं आहे. हा तुम्ही येलो साडी. येलो की सनम हम आ गए आज फिर लेके दीवान हो गई येलो म्हणजे पिवळी साडी परिधान करून आमच्या वहिनी. सांगा, शाहरुख खाननं अभिनय केलेले असे 3 चित्रपट ज्यामध्ये त्याने विलनची भूमिका केली. काही विसरल्या. हा जे हात पहिला वरती करा त्याला संधी, नंतर तुम्ही त्यांच्या चुकीत तुम्ही. रेखाने अभिनय केला. महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबाचा इतिहास. मजकुरे आता ना होईल माणुसकीची दैनास. लक्षात ठेव, माझा आवाज कानावरही पडतो आणि कानात खालीही. अग्नी चहूकडे अनुमार्ग निघाल्याचा जमला नाही कोणाला तर घोषण तुझ्याचा. अग्नी चहूकडे अनुमार्ग निघाल्याचा जमला नाही कोणाला तर घोषण तुझ्याचा. विषय आम्ही ठेवत नसतो अशा ठेकडांचा. एकला राजा बाकी खेळ माकडाचा. अरे कळवळ दागू आम्ही विद्या राहत्या टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे मनापासून. आणि आता बघूया अशी कधीची गरज. एक धरून नाही 2 मिनिटे सगळं तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्व मान्यवरांचे मी पुनश्च शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भायखळा विधानसभा तसेच शिवसेना उपनेते सन्माननीय श्री मनोजी जामसुदकर, शिवसेना महिला उपविभाग संघटिका सौ सोनमताई जामसुदकर यांच्या वतीने या महिला पदाधिकारी निर्धार मेळाव्याचं इथे आयोजन केलं होतं. या निर्धार मेळाव्यास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुनश्च मनोजी जामसुदकर, सोनमजी जामसुदकर आणि शिवसेना भायखळा विधानसभेच्या वतीने पुनश्च सहर्ष स्वागत आणि त्यांचे जाहीर आभार व्यक्त करते. सचिन जी, आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. धन्यवाद. थँक्यू दादा. स्वप्नील दादा, थँक्यू.
आणि या पाण्याच्या बॉटल्स तुम्हाला गटा पियायचे आणि भळा बाहेर काढायचे. जमेल? पाणी पियायचं आणि परत बाहेर काढायचं. पाणी पियायचं. कृपया सर्व महिला पदाधिकाऱ्यांना विनंती, आपण ज्या महिला बाहेर सभागृहात जात आहेत त्यांना आपण कृपया स्थानापन्न होण्यास विनंती करावी. सर्व महिला पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, कारण यानंतर आपल्याला पारितोषिक वितरण सोहळा यस आणि डीजेच्या गाण्यांवर खेळायचं. या पुढे काय करायचं? हा खेळ आहे टाय. चला काय खेळत आहे? पैठणीचा खेळ आहे. Yes. आणि सन्माननीय मनोज जामसुदकर आणि सोनम वहिनींनी आपल्यासाठी पहिली 3 पारितोषिक पैठणी आणि नंतरच्या परत 7 जणींना सुद्धा साड्या अशा पैठणीचा लिलाव येथे केलेला. त्यामुळे सर्व येथे उपस्थित वहिनी, ताई, काकी सर्वांना विनंती, आपण कृपया जाऊ नका. या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्या. पदर खोचून घ्या सगळ्यांनी. पदर खोचून घ्या. फार गमतीदार खेळ आहे. त्यांच्या गळ्यामध्ये टाय. हा तुम्हाला 2 हात पाठी घेऊन हा खेळ खेळायचा आहे. ओके, ह्या बॉटल पाडायचे तुम्हाला. हात काढा. जेवण हात सोडला 1 पॉइंट मायनस. हात सोडायचा नाही. तुमच्यासाठी फक्त 30 सेकंदाची वेळ असणार. किती सेकंद? 30 सेकंद. 1 2 3 स्टार्ट. जेवण झाल्यानंतर सुद्धा आपण या कार्यक्रमाचा आनंद लुटू शकतो. जेणेकरून आपल्याला सुद्धा ही पैठणी की सारिया हरत पट्टे बारियो जो देखो पैसे आणि तुमची गुणसंख्या आहे 6. जोरदार टाळ्या. किती म्हणायचं तुम्ही जे खेळून दिल सर. या आओ आओ गाणं. हा काय या पटकन 30 सेकंद. हात पाठी घ्या. हात पाठी घ्या. हात सोडायचा नाही. सोडला की 1 पॉइंट मायनस. 5 पॉइंट तुमचे वाढणार. स्टार्ट. हा काय हे घेऊन जाता घरी? मजा मला अपने घर में जाना है. मुझे टाइम ही नहीं. अपने घर पे जाऊंगी, खुशी मनाऊंगी. तुमचे पॉइंट किती आहे सर? त्यांचे किती आहे हे तुम्ही लक्षात द्यायचे. त्याला पण लक्षात ठेवायचं. हात पाठी किती आहे सर? टाइम लावला 1 2 3 स्टार्ट. आणि 29 सेकंदामध्ये ही संपूर्ण टास्क कंप्लीट केली. जोरदार टाळ्या. काय घेताय ना? काय पॉइंट आहे लक्षात ठेवा. 29 सेकंदामध्ये 8. तिथे थांबा. या पुढे तुम्ही या. तुम्ही लपू नका. मी बरोबर जेवढं मी घाबरणार तेवढं मी तुम्हाला पुढे बोलणार. प्लीज या. शेवटची 10 मिनिटं आहेत. माझी विनंती लक्ष देऊन या ठिकाणी. हा हात पाठी. हात सोडायचा नाही. या बोली स्टार्ट.
शिका. आता तुम्ही या. याला भारी नसतं ना. बघा सर, शेवटी आपल्याला सगळ्यांना नाचायचं आहे, त्यामधून सुद्धा आपण प्राइज करणार आहोत, त्यामुळे तयार राहा. हा, काय करताय? म्हटलं ते अंतर घालून पट्टी तराजू घेऊन. 1 2 हात पाठी स्टार्ट. किती? 10 6. वाह वाह रामजी जोड़ी क्या बनाई भैया और भाई तू आई है तू भाई. किती पॉइंट आहे तुमचे? 6. किती पॉइंट मोठे? 6. अच्छा तुमचे 3, तुमचे 6, तुमचे 8 आहे. बघूया हात पाठी घेतले. सर ड्रायव्हिंग स्टार्ट. हात सोडणार. हा पण वाढले पॉइंट तुमचे. टायमिंग चालू ऑलरेडी. तने डोले मेरा मने डोले मेरा दिल का गया करार में और बजा दिया तुझे एक 2 3 4 हाय पराक्रम केला पाहिजे. लय भारी गाव. अरे किती बरं. तुमचे पॉइंट लक्षात ठेवा. ते द्या. काय लपाछपी खेळताय? जसं मी पुणे देश पण हा आपापले पॉइंट लक्षात द्या. एक लाईन करा त्यांची. तुम्ही खेळणार नाही पटकन यायचं. आता तुमचा नंबर आहे. हा हात पाठी घेतली स्टार्ट. हरकत नाही. खूप छान. या 8 पॉइंटच्या दोघी महिलांकडे 8 पॉइंट वाल्या. 8 पॉइंट. किती थांबायचं? बसायचं नाही. आऊट होणार तुम्ही. आता बसा. तुम्हाला बसायचं तर तुम्हीच आऊट होणार. हात पाठी घेतलं. या पुढे सर. बॉटल जवळ घ्या. 3 मिनिट सर. हा भारताचा नकाशा दिसतोय मला. हा स्टार्ट. शेवटच्या 2 महिला स्पर्धक उरल्यात. बघूया फायनल मध्ये कोण जाणार आहे. या म्हात्रे ना. म्हात्रे सगळ्यांची मला सगळ्या बघा. परत विचारा. तिकडे जाऊ. 1 2 3 स्टार्ट. Wow.
तुमचे पॉईंट 4, तुमचे पॉईंट 4, तुमचे पॉईंट 6, तुमचे पॉईंट 6, तुमचे पॉईंट 8, तुमचे पॉईंट 8. आता जर 8 किंवा 7 जरी मिळाले तर तुम्ही फायनल डायरेक्ट. ओके, बघूया 7 सेमी पैठणी आणि 3 मानाच्या पैठणी आज कोणाला मिळणार आहे. तयार, हातपाटी 1 2 3 स्टार्ट. अंतिम टप्प्यामध्ये फायनल गेल्या 16 टाळ्या. मात्र 1 2 3 4 5 6 हा 7 निघल्या. तुम्हाला पण पारितोषिक मिळाले मात्र थोडा वेळ असं इथे खाली थांबा. फक्त 7 जण एक तिथे बिल्डिंग चला या. हा फायनल सगळ्यांमध्ये चप्पल काढा पदर पोहोचून फायनल अंतिम सोहळा अंतिम फेरी. या सुद्धा अंतिम फेरीत पोहोचले आणि माझगाव ताडवाडी गुरुसाहेब वहिनी या सुद्धा अंतिम फेरीत पोहोचले. शिवायच्या 7 महिला कुठे गेल्या इथल्या इथे थांबा प्लीज. तुम्हाला बसायचं आहे नंतर इथे थांबा. तुमचं मार्गदर्शक दुसरं कोणतरी घेऊन जायचं. मानाची सेमी पैठणी तुम्हाला गेले प्लीज विनंती आहे. 1 2 3 4 5 अजून 2 कुठे गेल्या 6 आणि 7 कुठे 1 2 3 4 5 6 अजून एक आहे कोणतरी बघा कुठे गेले. हा नाही तुम्ही बसा बसा तुम्ही सांगा कोणतरी अजून होतं हरकत नाही. ठीक आहे कुठे गेले या ना या प्लीज. तयार तुम्ही सगळे समजतात थोडंसं वाजलं प्लीज. पुरुष थोडंसं या पुढे या 3 महिन्यांसाठी 16 टाळ्या आपण वाजूया. मी समजू शकतो जेवणाची वेळ झाली आहे त्यामुळे तुम्ही जेवणाकडे कटाक्षाने लक्ष देताय. पहिलं पोटवा नंतर पैठणी येवा. हे मग काय जुळत नाही. पहिलं पोटवा नंतर पैठणवा असं काही नसतं. आपलं काहीतरी बोलायचं. हा सो 1 2 3 तयार आहात. भीती वाटते दडपण आहे बरं. मनोज आमसुकर साहेबांनी सोनम वहिनींनी हे नियोजन केलं काय सांगा कसं नियोजन. अभिमान आहे आम्ही यांना यावेळेस आमदार निवडून देऊ एवढी गॅरंटी आहे आमची. मनोज जामसुकरांना पुढचा आमदारांना घोषित करतोय. धन्यवाद. काय सांगाल या नियोजनाबद्दल. साहेबांनी आणि मॅडमने आमच्यासाठी खूप मोठं
केला आहे. ह्याच्यामध्ये आम्ही खूप मन मोकळेपणाने खेळू इच्छितो. यामुळे धन्यवाद. काय सगळं सन्माननीय मनोजी जामसुद्रे साहेब सोनम मोहिनी या सोहळ्याचं नियोजन केलं. अनेक महिला बाहेर जेवत आहेत आणि महिला या ठिकाणी फायनलच्या आतुरतेने वाट बघत आहेत. काय सांगाल असं पुढे काय सांगाल त्यांचे आभार कसे मानाल? सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र. आज खूप छान वाटत आहे. आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत. कोणामुळे तर मनोज जामसुद्रे सर आणि सोनम जामसुद्रे सर पहिल्यांदा स्टेजवर अशी उभी असल्यामुळे थोडं भीती वाटते बोलताना मग पण समजून घ्या सगळ्यांनी. तर खूप छान वाटत आहे. जे आपण आज टीव्हीवर जे प्रोग्राम जे असे बघत आहोत तर आपला खूप उत्साह असतो की आपल्याला कधी चान्स मिळणार. प्रत्यक्षात आज आपण स्टेजवर इथे उभं राहून शो हा खेळतोय. खूप छान वाटत आहे आणि सगळ्यांचे आभार. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आता तुम्ही फायनल खेळणार आहात. ह्यामध्ये जर तुम्हाला तृतीय क्रमांक मिळाला तर प्रथम क्रमांक मिळाला आणि द्वितीय क्रमांक मिळाला, तीन पैकी कुठला नंबर तुम्हाला मिळाला पाहिजे असं वाटतं? सगळ्यांचीच इच्छा असते की आता एवढं फायनल पर्यंत आलो आहे म्हटल्यावर पहिला नंबर एकदम साहजिकच आहे आणि मेहनत तर नक्कीच करणार. काही कोणतीही स्पर्धा असू दे पण पहिल्या नंबरचीच अपेक्षा आहे. इथून उडी मारायला सांगितलं तरी मारणार पहिल्या नंबरचं. काय म्हणताय? बरं, एक उखाणा घ्या तुम्ही. मंगळसूत्राच्या दोन्ही बाजू सासर मायाची खून, इथे शवांचं नाव घेते सावंतांची सून. काय जरा जोरदार सावंतांची सून आहे है ना? सुन साहेब सुन प्यार की धुन, मैंने तुझे चुन लिया तू भी मुझे चुन चुन. मला बोलता आपके घर में नहीं जाओगे. एक उखाणा घ्या छान. गोरेगाव ते माणगाव पेरणार असून महेंद्र यांचे नाव घेते गुरसळे यांची सून. तुम्ही उखाणा घेणार? सगळेजण सून सून बोलायला लागले तर मी पण तोच विचार केला होता. जास्त सून सून करू नका, सुन्न व्हाल. हा हंडर हंडी पाच त्यात होता झुबा आणि अभिजित रावांचं नाव घेते माझ्या कुटुंबाला आधी शोभा. राजूदादांच्या मिसेस वहिनी कुठे? वहिनी आपण ना पुढे प्लीज या तुमच्या मुखाला आम्हाला ऐकायचं आहे. राजूदादा म्हणत होते की माझी बायको छान उखाणा घेते. बघूया ना आम्हाला नवऱ्याचं तुमच्या प्रेमाला माहिती आहे. बघू दे तुमच्या हा काय उखाणा ऐकायचं नाही त्याच्यात, हो की नाही? आम्हाला या प्लीज प्लीज. हरकत नाही, थोडस दाखवून उखाणा ऐकायचंय. मनोज जामसुद्रे साहेबांचं उखाणा ऐकायचं. सन्माननीय मनोजी जामसुद्रे साहेब, सगळ्या महिलांचं असं म्हणणं की आम्हाला उखाणा घ्यायला लावलं, साहेबांचं उखाणा आम्हाला ऐकायचंय. टाळ्या बोलणार योग्य सर. वहिनी उखाणा घेतला साहेब, वहिनी घेतला. ओके, हरकत नाही. या 1 2 3 या आपण हल्दी फिरीकडे वळूया. हा खेळ असा आहे 2 चमचे प्रत्येकी तुम्हाला देता येईल आणि 5 कॉईन आहेत. 5 कॉईन 5 स्ट्रॉ. 5 कॉईन येतं बघा. 1 2 3 4 5 आहेत का बघा. ग्लास पडू शकतो धक्क्याने त्यांच्या. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की स्टार्ट.
कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय मनोजी जामसुदकर साहेब, आमच्या लाडक्या बहिणी अर्थातच माझी नगरसेविका उपविभाग संघटिका भायका विधानसभेच्या सौ सोनम मनोज जामसुदकर वहिनी यांच्या संकल्पनेतून हा सोहळा खूप चांगल्या रीतीने लागला. महिला पदाधिकारी निर्धार मिळावा आणि असंख्य महिलांचा हा प्रतिसाद आणि त्यामधून 7 उत्तेजनार्थ महिला ज्याला सेमी पैठणीचा मान मिळतोय जोर आहे या सार्वजनिक इतिहासात पटकनायचं आणि प्रथम द्वितीय आणि तृतीय ज्यांना या ठिकाणी मानाची महाराष्ट्राचं महावस्त्र मिळणार आहे. तृतीय क्रमांक जातोय अपूर्व थोरात खेळणारे जोरात. सेकंड प्राइज निलिमा गुरसळे जोरात आहे आणि प्रथम क्रमांक महाराष्ट्राचं महावस्त्र मानाची पैठणी जाते आणि ह्या कार्यक्रमातील एक शेवटचं गीत मी ऑर्केस्ट्रा म्युझिशियन आणि आमच्या दोन्ही पार्श्वगायकांना विनंती करतो की आपण सगळ्या महिलांना असणार करता सगळ्या महिला, त्यामुळे कोळी गीत आपण ह्या ठिकाणी वाजूया. ज्या महिला बाहेर आहेत ज्या जेवत्या त्यांनी लवकर आतमध्ये येतात आपण कोळी गीतावरती नाचणार आहोत सगळेजण.
वाडेकर, नलिनी कांबळे, वर्षा बने, अनिता चव्हाण, कोणी नाव दिलं आपण तुम्ही सांगायचं असं काही तुम्ही सर्व विजेत्या वहिनीवरती आहेत. कृपया मी त्यांना सांगतो आपण कृपया पहिले स्थानापन्न व्हा. मी आपलं नाव घेतो मग आपण व्यासपीठावर येऊ. कृपया. चला तर वेळ न घालवता आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करूया. तत्पूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आणि शिवसेना उपनेते सन्माननीय मनोजी जामसुटकर आणि शिवसेना उपविभाग संघटिका सन्माननीय सोनम मनोज जामसुटकर यांच्या वतीने आज महिला पदाधिकारी निर्धार मेळाव्याचे इथे आयोजन केलं होतं. आणि हे निर्धार मेळाव्याचं नुसतं निर्धारच नव्हता, तर यामध्ये हळदी कुंकू समारंभ आणि खेळूया पैठणीचा या सुंदर अशा कार्यक्रमांचं ज्यांनी आयोजन केलं. असे या कार्यक्रमाचे या सोहळ्याचे आयोजक सन्माननीय शिवसेना उपनेते मनोज पांडुरंग जामसुटकर, त्याचप्रमाणे सन्माननीय सोनम मनोज जामसुटकर या दोन्ही दाम्पत्यांना आपण टाळ्या वाजवून त्यांचे जाहीर आभार व्यक्त करायचे. महिला पदाधिकारी सन्माननीय महिला विधानसभा समन्वयक सौ सुरेखा राऊत, महिला विधानसभा संघटक सौ चंदना साळुंके. मी ज्यांची नावं घेईन त्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी कृपया व्यासपीठावर यायचे. उपविभाग संघटिका सौ कीर्ती शिंदे, महिला विधानसभा संघटक श्रीमती उषा पाटोळे, विधानसभा संघटिका शिल्पा जाधव, विधानसभा संघटिका सौ विजय वाळू, महिला शाखा संघटिका प्रियंका टेमकर, महिला शाखा समन्वयक मनीषा दामरे, महिला शाखा संघटिका अंजना औटी, महिला शाखा समन्वयक शिल्पा म्हात्रे, महिला शाखा संघटक संगीता कोरे, महिला शाखा समन्वयक ऋता कोळी, महिला शाखा संघटक संध्या तळेकर, महिला शाखा समन्वयक विद्या रावडिया, महिला शाखा संघटक श्रीमती शीतल थोरात, महिला शाखा समन्वयक माधुरी पोखरकर, महिला शाखा संघटक सौ सोनल सायगावकर आणि महिला शाखा समन्वयक सौ हर्षदा वत्से. या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. या सर्व नाही थांबा मी घेतो. उपनेते मनोज पांडुरंग जामसुटकर आणि सन्माननीय सौ सोनम मनोज जामसुटकर नगरसेविका यांना मी कृपया विनंती करतोय दोन्ही दाम्पत्यांना कृपया आपण व्यासपीठावर यावं. सर्व बायकाळा विधानसभा महिलांच्या वतीने या विठ्ठल रखुमाई सारख्या उभा राहणाऱ्या बायकाळ्यातल्या जामसुटकर कुटुंबियांचा एक आदरातिथ्य या संपूर्ण बायकाळा विधानसभेच्या महिला पदाधिकाऱ्यांची एक सुंदर मूर्ती काम करेंगे सुंदर मूर्ती त्यांना त्यांचे महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त होते. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं आभार व्यक्त करायचे. तसेच या कार्यक्रमात वेळ काढून दत्ताताई, किशोरीताई, परमताई या सर्व उपस्थित आहेत. त्यांचे तसेच सुषमाताई अंधारे यांनी ते उपस्थित आहेत. कृपया येथे खेळ खेळूया पैठणीचा हा बक्षीस समान तुम्ही हो उत्तेजन सात उत्तेजन मी हो थांबा ना थांबतो. हो वेळ कमी आहे म्हणून मी उत्तेजनाच्या साथीच्या साथी नावं घेत आहे. सन्माननीय शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, किशोरीताई पेडणेकर तसेच मात्र या 7 वहिनींना उत्तेजनाचं पारितोषिक हे घोषित झालेले आहे. कृपया साथी वहिनींनी कृपया व्यासपीठावर यावं. यावरती स्टेजवरती आपलं माणूस मान्यवर आपले आहे आमच्या महिला कृपया आपले छायाचित्र घ्यायचे त्याच्यामुळे कृपया थोडं पहिल्यांदा या ठिकाणी सेमी पैठणीवर आपण गौरव वाढवणे चला
श्रद्धाताई जाधव यांना पहिली विनंती करेन आपण त्याचप्रमाणे किशोरीताई मुंबईचे महापौर यांना मी विनंती करतो आपण 2 नंबर ज्या महिलेचा आलेल्या आहेत निलिमा गुरसाळे शिवसेनेचे उपनेते मनोजी जामसुकर कृपया आपण व्यासपीठावर यावं. पहिला नंबर ज्या महिलेला मिळालेला आहे जिला मानाची पैठणी आपण द्यायची आहे सन्माननीय शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या वतीने आणि यांच्या प्रमुख उपस्थितीत मनोजी जामसुकर आणि सोनम वहिनी तसेच येथे उपस्थित किशोरीताई पेडणेकर श्रद्धा जाधव परबताई. पहिला नंबर पहिली मानाची पैठणी जिला मिळाली आहे तिचं नाव आहे जान्हवी सावंत. तत्पूर्वी ज्यांनी आपल्याला सुंदर असा खेळ सर्वांना विनंती करतो आपण कृपया सर्व महिलांना विनंती आपण कृपया सुंदर कार्यक्रम आपल्याला त्यांच्या वेगळ्या शैलीमध्ये फिरकायला त्यांनी भाग पाडलं. सुंदर अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन आपल्याला वेगवेगळ्या गाण्यांवर नाचवलं असे आमचे मित्र आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी चांगलं संचालन केलं सचिनजी कांबेकर. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या सचिनजी कांबेकरचं स्वागत आणि त्याचे आभार व्यक्त करायचे. मी सर्वांची यथापूर्वी राहण्याची विनंती करतो आपण सचिन कांबेकरांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा. आपण सुंदर अशा गाण्यांची मजा लुटली असे विजयजी कांबेकर प्लीज कृपया आपण व्यासपीठावर या. त्यांच्या गोड आवाजामध्ये आपण गाण्यांची मैफिल ज्यांनी रंगवली आपल्याला नाचायला भाग पाडलं अशा सन्माननीय अमृताताई घाटावकर आणि अमोल घाटावकर हे यांनी कृपया व्यासपीठाजवळ यावं. मी सन्माननीय बबनजी गावकर आणि मंगेशजी बनसोड यांना विनंती करतो की आपण अमृताजी घाटावकर आणि अमोलजी घाटावकर यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा.
तुम्ही पुढे आल्यानंतर म्युझिक बंद होईल. त्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण कृपया समोर यावं. म्युझिक संगीत संयोजक सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या सर्व कलाकारांसाठी. संगीत संयोजक के रोशन. विधानसभेचा विशाल पवार कुठे असेल तर त्यांनी कृपया व्यासपीठाजवळ आहे. विशाल पवार. प्रशांत पवार. प्रशांत पवार आपण कृपया व्यासपीठाजवळ यावं. ही सुंदर आपली अरेंजमेंट जी काही सुंदर सजावट असेल आणि तुम्ही आम्हाला दिलेला जो कालचा वेळ असेल त्यासाठी एक छोटेखानी आपला छोटासा सत्कार सन्माननीय आमचे समन्वयक आणि माजी नगरसेवक श्री बाबाजी गावकर यांच्या हस्ते आपला होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. सुनीलजी यांना मी विनंती करतो आपण कृपया व्यासपीठाजवळ यावं. संपूर्ण साऊंडचं अरेंजमेंट यांनी खूप चांगले ते सांभाळले असे सन्माननीय सुनीलजी यांचा सत्कार मंगेश बनसोड, विजयजी कामतेकर, बबन गावकरजी यांचा जो मोठा आभार आमचा तुम्ही ऐकतात त्यांचे आयोजन आणि आपल्या सगळ्यांना नाचायच्या वेळेला सन्मानाची शिवसेना उपनेते आयोजक सन्माननीय श्री मनोजी जामसोदकर यांना विनंती करतो आपण या सुंदर अशा कार्यक्रमाचं इथे आयोजन केलं आणि हा कार्यक्रमास गेले 2-3 दिवस जे काही सर्व भायखळा विधानसभेचे पदाधिकारी महिला पुरुष सातत्याने आपल्या संपर्कात होते, सातत्याने या कार्यक्रमासाठी झटत होते, ज्यांनी खरोखर मेहनत घेतली अशा सर्व पदाधिकाऱ्यांचे आपण आणि येथे उपस्थित वेळात वेळ काढून आपल्या कुटुंबाला बाजूला ठेवून या महिलांनी आज जो वेळ दिला सर्वांचा आपण आभार व्यक्त करावा. मला चांगलं माहिती की आपण काय आमची भाषणं किंवा आभार ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. बऱ्याचशा वेळी जेवण झाल्यात, काही लोक जेवायचे बाकी आहेत, काही म्हणतात की आम्ही नाचल्यानंतर जेवू. आम्ही सगळे स्टेजवरचे उपाशी आहोत. या ठिकाणी भायखळा विधानसभेचे आदरणीय समन्वयक बबन गावकर जी आहेत, आमचे मंगेश बनसोड जी आहेत, रमाकांत नाटेजी स्थानिक नगरसेवक, आमचे हेमंत कदम जी आहेत, राहुल जी आहेत, रमेश रावल आहे, त्यांनी सूत्रसंचालन केलं, स्वप्नील जी आहेत, रॉनी जी आहेत, विजय कामतेकर आमचे मित्र, काका चव्हाण इथे उपस्थित नसलेले पण बाहेर आईस्क्रीम खाणारे शाखा प्रमुख विनोद शिर्केजी, आणखीन सुहास आपला भोसले, निंगाप्पा, सुरेश चलवादी या लोकांना आणि विशेषतः आपण उपस्थित असलेल्या माझ्या कुटुंबातील सर्व महिला पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आम्ही जरी सगळ्यांनी मिळून कार्यक्रम आयोजित केला असता तरी आपला सहभाग नसता तर आमचा कार्यक्रम शून्य झाला म्हणजे आमचाच कार्यक्रम झाला असता. पण आपण सगळ्या महिला मंडळ इथे पदाधिकारी सगळे उपस्थित राहिले, सगळ्यांनी आपला सगळ्यांचा सहभाग दर्शवला. सगळ्या पदाधिकाऱ्यांनी म्हणजे विधानसभेच्या आमच्या सावंगीताई आता मी नावं घेतली पण चुकलं तर मला मग समजू शकतो. हे सुरेखाताई आहेत, कीर्तिताई आहेत, आमच्या माणूसताई आहेत, पाटोळेताई आहेत, श्रद्धाजी आहेत, जाधवताई आहेत, या सगळ्यांनी म्हणजे शाखा समन्वयक, शाखा संघटक सगळ्यांनी खूप मेहनत घेतली हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता आणि एक खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आणि मला सगळ्यात जास्त मला वाटलं की लक्ष्मी वहिनींनी एकदा नाही तर मोजून 6 वेळा आम्हाला सांगितलं की कार्यक्रम खूप छान झाला, खूप चांगलं झालं, खूप छान झालं. ही सगळी सर्टिफिकेट आपल्याला पक्षप्रमुख आणि मातृश्रीच्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मिळाली आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आता आपण सगळ्यांनी उठून आपले जे डेकोरेटर्स आहेत ते सगळ्या खुर्च्या बाजूला करतील
आणि आम्ही न जेवलेले बाहेर जाऊ, तुम्ही जेवलेलं असेल त्यांनी बाहेर जाऊ, बाकी नाचतील इथे किल्ल्यावरती, कोणी बघायला नसेल, सगळ्या महिला मंडळांनी एन्जॉय करा. धन्यवाद. थँक्यू. सन्माननीय चंदनाताई साळुंखे यांना या दोन्ही दाम्पत्याचे आभार मानायचे. मी त्यांना विनंती करतो आपण लवकरात लवकर 2 शब्द त्यांचे आभार व्यक्त करा. भायखळा विधानसभा यातील आमचे उपनेते मनोजभाई जामसुरकर आणि त्यांच्या पत्नी सोनमवहिनी जामसुरकर यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे आणि मगाशी पण ते म्हणालेले होते स्वतंत्र भाषणामध्ये की भायखळा विधानसभेला काहीही कमी पडून देणार नाही. सर धन्यवाद तुमचे. आणि कोणीतरी म्हणालं होतं, मी नाव नाही घेणार, एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याला राग येणार, पण कोणीतरी म्हणालं होतं आणि मी सारखी म्हणायची की आम्हाला मातोश्रीकडे जायचंय. साहेब तुमच्यातलं कोणीतरी वरिष्ठ म्हणाले होते आम्हाला की मातोश्रीकडे जाता येत नाहीये, पण मातोश्रीला आपण भायखळ्यामध्ये आणूया. हे वाक्य होते. तर तुम्ही तुमचा शब्द खरा केला त्याच्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद साहेब. आणि साहेबांकडून आणखी एक वचन घेतलेलं आहे मी, ते आज ना उद्या कधीतरी किंवा आपण इलेक्शन झाल्यानंतर कंप्लेंट करतील. मी आता काय सस्पेंड ठेवूया, आपण सिक्रेट ठेवूया, ते नंतर ते करणार आहेत, त्यांना माहिती असेल मी काय म्हणते ते. एक मिनिट, पण त्यांच्यासाठी पहिले तर दोन्ही कपल्ससाठी मी मगाशी काय दिलेलं होतं, एक गाय आणि वासरू. गाय वासरू म्हणजे कसं दूध तुपतात, त्यांच्याकडे राहावी अखंड आणि त्याच्यातून आपलं पोषण व्हावं याच्यासाठी हे प्रतीक म्हणून दिलेलं होतं. साहेब भायखळा विधानसभेचे तुम्ही पालन करता आहात असं आम्ही समजतो आणि तसंच तुम्ही राहावं अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या प्लीज, सगळ्यांनी टाळ्या. धन्यवाद सर. मी मंचावरचे सगळे पालन करते आहोत आपले, आणि गुपित ठेवू नका. महिलांना स्फूर्ती आणि चांगला जोश आला पाहिजे. जे काही कमिटमेंट आहे ते अरविंद सावंत साहेबांना आपल्याला सगळ्यांना दिल्लीच्या तख्तावर बसवायचं आहे, आणि मग जी भायखळा विधानसभेची फक्त महिलांची पिकनिक निघेल ती बघण्यासारखी असते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, या आजच्या
Thank you.